नमस्कार मित्र हो, मी तुमचा मित्र विश्लिस्ट रायडर आणि आज आपण एकदम हटके सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जाणार आहोत। सांगली जिल्ह्यातील गुढे-पाचगणी डोंगर रांगा येथे इचलकरंजीतून आपला प्रवास सुरू होतोय आणि सांगायचं झालं तर या डोंगर रांगामध्ये एक वेगळी शांती आहे। गडद हिरवाई, स्वच्छ हवा आणि प्रत्येक वळणावर डोळे टिपणारे दृश्य। गुढे-पाचगणीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता आणि निसर्गाची जवळीक। पण खरं सांगायचं तर शहराच्या गोंधळापासून दूर इथे आलं की वेळ थांबल्यासारखं वाटतो। माझ्यासोबत कॅमेरात तुम्ही हे निसर्ग दृश्य पाहणार आहात आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण असाच निसर्ग दर्शनाचा, साहसाचा आणि प्रवासांचा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे। इथे प्रत्यक्ष आलात तर वेगळाच आनंद मिळतो। आज आपण आपल्या बाईकसोबत निसर्ग दर्शन आणि थोडं रिलॅक्सेशन असं भन्नाट कॉम्बो करणार आहोत, म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा। रस्त्यावर एकदम फ्रेश वाईब आहे। दोन्ही बाजूला ऊसाची शेती, एकाचं हिरवं गालीचं आणि मध्ये बाईकवर आपण झपाट्याने पुढे जातोय। हा रोड इतका सुंदर स्मूथ आहे की राईड करताना निसर्गाशी आपोआप कनेक्ट झाल्यासारखं वाटतं। इथे जाताना छोट्या छोट्या गावांमधून जातो। गावातली मातीचा वास, शेतात काम करणारी माणसं आणि रस्त्याच्या कडेला टपऱ्यावर मिळणारं गरमागरम चहा। लोक इतके साधे आणि मनमोकळे आहेत की तुम्हाला इथे आलं की एकदम घरासारखं वाटेल। आता आपण पोचलो आहोत डोंगराच्या पायथ्याशी। रस्ता थोडा वळणावळणाचा होतोय। एकीकडे दरी, एकीकडे डोंगर आणि मध्ये आपण बाईकवर राईड करत आहोत। हवेतला गारवा वाढलाय। झाडांची सावलीतून जाताना एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते। प्रत्येक वळणावर नवीन दृश्य उलगडते। खाली दऱ्या, वर ढगांनी झाकलेली शिखरं, खरंच डोळ्याचं पारणं फिटतंय। तर मंडळी, अखेर आपण आलोय गुढे-पाचगणीवर। इथून दिसणारा व्ह्यू म्हणजे शब्दात सांगता येणार नाही असा अनुभव आहे। चारी बाजूला डोंगर, हिरवाईने भरलेलं निसर्गाचं कॅनव्हास आणि खाली दिसणारी गावं, एकदम स्वर्गीय दृश्य। इथं उभारलं की तुम्हाला सगळे टेन्शन विसरून जायला होतं। माझा सल्ला असा, जर तुम्हाला नेचर लवर, रायडिंग लवर किंवा फक्त शांत अनुभवायची असेल तर गुढे-पाचगणी एकदा नक्की भेट द्या। हा आपला गुढे-पाचगणी भन्नाट प्रवास। मला तर खूप मजा आली। आता तुम्ही सांगा, या सफारीला तुमचा फेवरेट भाग कोणता? कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा। आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत निसर्गाशी जोडून राहा आणि प्रवासाचा आनंद घ्या।